गुरु कोण आहेत? गुरु एक तत्व आहे म्हणून सांगितलं तुम्हाला. कसं काय? तर त्याचं तुम्हाला एक उदाहरण देतो. पहा, गुरुचरित्र ग्रंथामध्ये सिद्ध आणि नामधारकचा जेव्हा संवाद होतोय, सिद्ध आणि नामधारक म्हणजे सिद्ध आणि नामधारक म्हणजे कोण? सर गुरुचरित्राचे रचनाकार सरस्वती गंगाधर. त्यांच्यामध्ये जेव्हा तो संवाद चाललेला आहे तेव्हा एका ठिकाणी तुम्हाला ते एक ओवी येते. काय येते? सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुससी. सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुससी अनंत रूपे पर्यसी विश्वव्यापक परमात्मा. बघा इथे काय सांगितलं? अनंत रूपे पर्यसी विश्वव्यापक परमात्मा म्हणजे सद्गुरूंचा जो संचार आहे तो अनंत रूपाने आहे या सृष्टीमध्ये. ते विश्वव्यापक परमात्मा आहेत. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी एका नरसिंह सरस्वती या अवतारापुरतेच त्यांचं कार्य नसून तर ते विश्वव्यापक परमात्मा आहेत. बरोबर. आणि एक दुसरं अजून एक ओळ येते त्यामुळे त्यात काय लिहिलं आहे? श्री गुरुची अगम्य लीला सिद्ध म्हणे ऐक बाळा श्री गुरुची अगम्य लीला सांगताना सरे बाहू काळा. ते काळातीत सुद्धा आहेत. ते एक काळातीत सुद्धा आहेत. उदाहरणार्थ जर तुम्ही म्हटला नरसिंह स्वामी महाराजचा हा ग्रंथ आहे त्यामध्ये हे वाक्य आले म्हणजे